नमस्कार. केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी ज्यांची लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्ती झालेली आहे त्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच EVM आणि VVPAT यांची जोडणी नेमकी कशी करायची आणि त्याच्यासाठी नेमकी पूर्वतयारी काय असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे काही बारकावे आहेत त्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपल्यासमोर या ठिकाणी आता तीनही यंत्र आपल्यासमोर आहेत. नियंत्रण युनिट आपल्यासमोर आहे, VVPAT हे मशीन आहे आणि मतदान युनिट हे सुद्धा आहे, ज्याला आपण बॅलेट पेपर म्हणतो. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि VVPAT यांची ओळख या संदर्भात आता आपण समजून घेणार आहोत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ज्याला आपण EVM म्हणतो. मित्रांनो, याच्यामध्ये तीन यंत्र आपल्याला पाहायला मिळतील. नियंत्रण युनिट ज्याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो, VVPAT आणि मतदान युनिट म्हणजे बॅलेट युनिट. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र प्रामुख्याने नियंत्रण युनिट व मतदान युनिट या दोन युनिटचं बनलेलं असतं. मग पहिलं जे आहे मतदान युनिट ज्याला आपण BU म्हणतो, बॅलेट युनिट. मतदान युनिटमध्ये निवडणुकीचे तपशील, अनुक्रमांक आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नावे व छायाचित्र तसेच त्यांना वाटप करण्यात आलेली निवडणूक चिन्हे यांचा समावेश असलेली मतपत्रिका प्रदर्शित करण्याची तरतूद आहे. प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर निळे बटन असतं आणि हे निळं बटन दाबून मतदार आपल्या स्वतःच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊ शकतो. या बटनासोबत प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर एक दिवा देखील आहे. मतदान केल्यावर हा लाल रंगाचा दिवा चमकू लागतो. त्याचबरोबर बीप असा आवाज देखील ऐकू येईल. एक मतदान युनिट 16 बटनाचे असते. नोटासह वरीलपैकी अधिकतर 384 उमेदवारांना सामावून घेण्यासाठी जास्तीत जास्त 24 मतदान युनिट जोडणी केली जाऊ शकते. 4 पेक्षा अधिक मतदान युनिट वापरायचे असल्यास 5व्या, 9व्या, 13व्या, 17व्या आणि 21व्या मतदान युनिटमध्ये पॉवर पॅक टाकणं आवश्यक आहे. 5व्या, 9व्या, 13व्या, 17व्या आणि 21व्या मतदान युनिटमध्ये पॉवर पॅक टाकणं आवश्यक आहे. प्रत्येक मतदान युनिटच्या मागील बाजूस कॅस्केडिंगसाठी अतिरिक्त मतदान युनिटची जोडणी करण्यासाठी पॉवर पॅक व जोडणी कक्ष त्याला आपण कनेक्टर कंपार्टमेंट समावेश करण्याची तरतूद आहे. मतदान युनिटचे 1 ते 24 पर्यंतचे क्रमांक घट्ट बसविण्यासाठी मतदान युनिटच्या वरच्या उजव्या बाजूला 2 थंब व्हील्स आहेत. दृष्टीहीन अंध व्यक्तींच्या सोयीसाठी मतदान युनिटच्या वरच्या कोपऱ्यात प्रत्येक निळ्या बटनाच्या उजव्या बाजूला ब्रेल लिपीतील अंक ब्रेल नंबर्स दिलेले आहेत. मतदान युनिट सोबत जोडलेली 5 मीटर लांबीची केबल VVPAT किंवा नियंत्रण युनिट किंवा इतर मतदान युनिटशी जोडण्यासाठी वापरली जाते. दुसरं महत्त्वाचं यंत्र आहे नियंत्रण युनिट ज्याला आपण CU म्हणतो, कंट्रोल युनिट. एक नियंत्रण युनिट नोटा वरीलपैकी कोणीही नाही यासह जास्तीत जास्त 384 उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या मतांची नोंद करू शकतं. या प्रयोजनासाठी एकत्र जोडलेले 24 मतदान युनिट एका नियंत्रण युनिटशी जोडले जातात. नियंत्रण युनिटच्या सर्वात वरच्या भागावर तारीख, वेळ, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या, मतदान झालेल्या एकूण मतांची संख्या, प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते, निरनिराळ्या त्रुटीशी संबंधित संदेश इत्यादी सारख्या यंत्रात नोंद केलेली माहिती आणि आकडेवारी प्रदर्शित करण्यासाठी तरतूद आहे. या भागाला नियंत्रण युनिटचा दर्शक विभाग डिस्प्ले सेक्शन असं म्हणतात. या ठिकाणी बघा, नियंत्रण युनिटचा जो वरचा भाग आहे त्याला आपण डिस्प्ले सेक्शन असं म्हणतो आणि डिस्प्ले सेक्शनच्या खालील बाजूस बॅटरी बसवण्यासाठी एक कक्ष कंपार्टमेंट दिलेला आहे जो यंत्राला सुरू करू शकते. या कक्षाच्या उजव्या बाजूला आणखी एक कक्ष आहे ज्यामध्ये त्या यंत्रामध्ये विशिष्ट निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या दर्शवण्यासाठीच एक बटन आहे. या बटनाला कॅन सेट बटन म्हणतात. तर 2 कप्पे असलेल्या नियंत्रण युनिटच्या संपूर्ण विभागाला कॅन्डिडेट सेट सेक्शन असं देखील म्हणतात. कॅन्डिडेट सेट सेक्शनच्या खाली नियंत्रण युनिटच्या निकाल विभाग रिझल्ट सेक्शन असतो. त्या विभागामध्ये एक डाव्या बाजूला मतदान बंद करण्याचं क्लोज बटन असतं. 2 मध्यभागी निकाल रिझल्ट आणि
प्रिंट बटन आहे आणि त्याच्या खाली यातील निकाल बटन जे रिझल्ट बटन जे निकाल निश्चित करण्यासाठी, तर प्रिंट बटन तपशीलवार निकालाच्या छापील प्रती म्हणजे प्रिंटआउट काढण्यासाठी आहे। आणि तिसरं जे महत्त्वाचं, मतदान यंत्रात नोंदवण्यात आलेली माहिती डेटा आवश्यक नसेल तेव्हा तो पुसून काढून टाकण्यासाठी उजव्या बाजूस क्लिअर बटन आहे। नियंत्रण युनिटच्या तळ भागात 2 बटणे आहेत, त्यातील एक बॅलेटवर, दुसरे टोटल असे 2 बटन आहेत। बॅलेट बटन दाबल्यावर मतदान युनिट मत नोंदवण्यासाठी तयार होतं, तर टोटल असे लिहिलेले बटन दाबल्यावर त्या टप्प्यापर्यंत नोंदवण्यात आलेल्या मतांची एकूण संख्या आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करता येऊ शकते, ती पाहता येऊ शकते। या विभागाला नियंत्रण युनिटच्या मतदान विभाग बॅलेट सेक्शन असं म्हणतात। आता आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये आपण CRC म्हणजे क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर कशा पद्धतीने करतो त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला क्लिअर होतील। 3. यंत्राच्या दर्शनी पटलावर म्हणजे डिस्प्लेवर दिसणाऱ्या सूचनांचे अर्थ आपल्याला आता समजून घ्यायचे आहेत। नियंत्रण युनिटच्या दर्शनी पटलावर दिसणाऱ्या विविध सूचनांचे प्रकार आणि त्यांचे अर्थ खाली दिल्याप्रमाणे आहेत, जे आपण व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात। मित्रांनो, यामध्ये नियंत्रण युनिटच्या दर्शनी पटलावर म्हणजे डिस्प्ले सेक्शनवर जर पॉवर ऑन LED नॉट ओके अशी सूचना असेल तर नियंत्रण युनिटवरील LED पॉवर ठीक नाही असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे मी फक्त याला स्क्रॉल करतोय। जर आपल्याला किंवा जे काही डिस्प्लेवर जे काही एरर येत असेल तो एरर आपण या ठिकाणी पाहू शकतात आणि त्याचा अर्थ याच्या समोर दिलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतात। व्हिडिओ आपण पॉज करू शकतात आणि ते सर्व जे काही डिस्प्ले होणारे जे काही एरर आहेत आणि त्यांचा अर्थ, सूचनांचा जो काही अर्थ आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतात। तर या पद्धतीने बरेचसे एरर या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो। हे सर्व एरर आपण वाचून घेऊ शकतात, त्यांचा अर्थ देखील आपण समजून घेऊ शकतो व्हिडिओ पॉज करून। ओके, यानंतर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे। अजूनही एरर या ठिकाणी आहेत, क्लॉक एरर आहे, इनऑपरेटिव्ह आहे, इलेक्शन एक्सटेंडेड अशी एरर आहेत। आणि त्याच्यानंतर बघा त्याच्या खाली मित्रांनो दिलेले का जेव्हा नियंत्रण युनिटचं बटन स्विच चालू म्हणजे ऑन स्थितीच्या वरच्या दिशेने ढकलला जातो तेव्हा तो बीप असा आवाज देईल आणि नियंत्रण युनिटच्या डिस्प्ले विभागावरील चालू ऑन दिवा हिरव्या रंगात चमकेल आणि पुढील प्रमाणे डिस्प्ले पॅनलवर एकामागून एक अशा सूचना दिसतील। मग पहिल्यांदा सूचना येईल EVM इज ऑन, ECI सेल्फ चेक इन प्रोग्रेस, त्यानंतर तारीख दाखवेल, वेळ दाखवेल, SL नंबर, BCU नंबर दाखवेल, कॅन्डिडेट्स जी काही संख्या असेल उमेदवारांची ती दाखवेल, बॅटरी जे काही पर्सेंटेज असेल बॅटरीचं ते दाखवेल, डिस्कवरिंग युनिट्स, डिस्कवर्ड बॅलेट युनिट 1, 2 जेवढे असतील बॅलेट युनिट जोडलेले तेवढे ते दाखवेल, बॅलेट युनिट 1 GN1 टेस्टिंग, BU1 GN1 ओके, देन EVM इज रेडी म्हणजे अशा प्रकारचे या सूचना डिस्प्लेवर आपल्याला दिसतील। 2. जेव्हा टोटल बटन दाबलं जातं म्हणजे आपल्याला प्रत्येक 2 तासाला टोटल चेक करायची असते आणि टोटलचं बटन आपण जेव्हा दाबतो त्यावेळेस ठराविक काळाने एकूण मतदान, प्रत्येक 2 तासाला ठराविक काळाने एकूण मतदान झालेली मते मिळवली जातात आणि तसंच डिस्प्ले पॅनलवर पुढील सूचना आपल्याला दिसतात। त्यामध्ये बॅटरी हाय, बॅटरीचे जे काही पर्सेंटेज असेल ते दाखवेल, डेट, टाइम, कॅन्डिडेट संख्या आणि टोटल पोल वोट्स जी काही संख्या असेल ती तो या ठिकाणी दाखवेल। तिसरी महत्त्वाची गोष्ट, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बंद करण्यासाठी क्लोज बटन दाबल्यावर मतदान बंद होण्यासाठी निश्चित केलेल्या तासानंतर शेवटच्या मतदाराने तिचं मत नोंदवल्यानंतर दर्शनी पटलावर खालील सूचना आपल्याला दिसतील। क्लोजिंग डेट, टाइम, त्यानंतर SL नंबर, बॅलेट युनिटचा नंबर, कॅन्डिडेट संख्या, टोटल पोल्ड वोट्स, टोटल वोट किती झालं ते दाखवेल आणि फुल क्लोज्ड शेवटी हा मेसेज आपल्याला येईल। मित्रांनो, या ठिकाणी मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी ज्याला आपण VVPAT म्हणतो। आता हे त्याला जोडलेलं VVPAT एक अजून एक्स्ट्राचं किंवा दादाचं त्या ठिकाणी मतदार जो आहे त्याचं मत दिल्याच्या नंतर नेमकं त्याच व्यक्तीला आपलं मतदान झालं की नाही हे एक चिन्हांकित एक स्लिप जी आहे त्यांच्या समोर त्या VVPATच्या मशीनच्या त्या कंपार्टमेंटमधून त्यांना दिसणार आहे। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत जोडलेली ही एक स्वतंत्र मुद्रित प्रणाली आहे ज्यात मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार टाकल्या गेलेल्या त्यांच्या मते तशीच याबाबतची पडताळणी करता येते। जेव्हा मतदान युनिटवरील बटन दाबून मत दिले जाते तेव्हा VVPAT प्रिंटरद्वारे उमेदवारांचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह असलेली कागदी चिठ्ठी छापली जाते आणि सुमारे 7 सेकंदांपर्यंत पारदर्शक खिडकीतून दिसून येते। त्यानंतर ही मुद्रित कागदी चिठ्ठी आपोआप कापली जाते आणि VVPATच्या मोहरबंद ड्रॉप बॉक्समध्ये पडते।
वाहक पेटीसह कॅरिंग केस व्हीव्हीपॅट प्रणालीमध्ये खालील वस्तूंची यादी असते. मग याच्यासोबत कोणत्या वस्तू असतात तर जोडणी करायच्या केबलसह व्हीव्हीपॅट, बॅटरी पॅक निवडणूक निर्णय अधिकारीद्वारे बॅटरी आधीच व्हीव्हीपॅट युनिटमधील बॅटरीच्या कक्षामध्ये म्हणजे कंपार्टमेंटमध्ये बसवली जाते. कागदी गुंडाळी पेपर रोल त्या ठिकाणी आधीच पेपर रोल टाकला गेलेला असतो आणि पत्ता खून चिठ्ठीद्वारे ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारे मोहरबंद केली जाते. मतदान संपल्यानंतर निघण्यापूर्वी मतदान केंद्राध्यक्षाने करावयाची कार्यवाही. मग मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तुम्हाला नेमकी काय कार्यवाही करायची ती या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. संबंधित वाहक पेटीतून कॅरिंग केस, मतदान युनिट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट इत्यादी काळजीपूर्वक काढणं. मतदान युनिट तपासणं. मतदान युनिटच्या वरच्या आणि खालच्या कोपऱ्यावरील पत्ता खून चिठ्ठ्या योग्य आहेत आणि योग्यरित्या मोहरबंद केलेल्या आहेत की नाही ते तपासणं. मतदान युनिटच्या पत्ता खून चिठ्ठ्या ह्या तुमच्या नेमून दिलेल्या मतदान केंद्राशी संबंधित असल्याची खात्री करायची. पत्ता खून चिठ्ठी बरोबर लिहिलेल्या युनिटच्या ओळख क्रमांकाची युनिटच्या मागील बाजूवर असलेली धातूची पट्टी बारकोड यासोबत पडताळणी करायची. मित्रांनो, मतदान युनिटची गुलाबी कागदी मोहर शाबूत आहे की नाही, मतपत्रिका योग्य रीतीने बसवलेली आहे की नाही, नोटा या बटनापर्यंत उमेदवारांची बटणे उघडी आहेत आणि उर्वरित बटणे झाकलेली आहेत की नाही. पहिल्या मतदान युनिटसाठी थंब व्हीलची स्थिती 1 आहे. जर एकापेक्षा अधिक मतदान युनिट वापरण्यात येत असल्यास थंब व्हीलची स्थिती दुसऱ्या मतदान युनिटच्या 2, तिसऱ्यासाठी 3 आणि पुढे त्याप्रमाणे राहील. नियंत्रण युनिटच्या बाबतीत आपल्याला काय तपासायचं मित्रांनो, जर तुम्हाला नेमून दिलेल्या मतदान केंद्राशी संबंधित नियंत्रण युनिट आहे याची खात्री करण्यासाठी नियंत्रण युनिटची पत्ता खून चिठ्ठीवर लिहिलेले युनिटच्या ओळख क्रमांक, युनिटच्या मागील बाजूवर असलेली धातूची पट्टी बारकोड यासोबत पडताळून पाहायचंय. पॉवर संच आणि उमेदवार संच विभाग पत्ता खून चिठ्ठीने व्यवस्थित मोहरबंद केलेला आहे की नाही, नियंत्रण युनिटची गुलाबी कागदी मोहर शाबूत आहे की नाही, बॅटरीची स्थिती आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या तपासण्यासाठी नियंत्रण युनिट चालू करा. व्हीव्हीपॅट यांच्याशी योग्य ती जोडणी आपल्याला करायची. त्यानंतर नियंत्रण युनिट बंद करायचंय. व्हीव्हीपॅटमध्ये काय गोष्टी आपल्याला तपासायच्यात, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नेमून दिलेल्या मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅट दिलेला आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी व्हीव्हीपॅटची पत्ता खून चिठ्ठी जी काही आहे, पत्ता खून चिठ्ठीवर लिहिलेल्या युनिटच्या ओळख क्रमांक, युनिटच्या मागील बाजूवरील धातूपट्टी बारकोड यासोबत पडताळून पहा. कागदी गुंडाळी विभाग व्यवस्थितपणे मोहरबंद केला आहे. पॉवर संच बॅटरी बसवलेला आहे. व्हीव्हीपॅट नॉब आडव्या स्थितीत आहे म्हणजेच वाहतुकीच्या स्थितीमध्ये आहे आणि मतदान युनिट किंवा नियंत्रण युनिट यासोबत व्हीव्हीपॅट जोडणी करू नका. ओके, तर या पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना देखील आपल्याला दिलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी तपासून घ्यायच्यात. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून किंवा इतर अधिकारी म्हणून आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जे काही मतदान यंत्र आहेत त्यांची माहिती आपल्याला समजली असेल अशी मी अपेक्षा बाळगतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की ज्याला लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून माझ्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.